हॅलो. हॅलो. मला वाटते 7ला 5 मिनटं कमी आहेत. मी स्टार्ट केलेला आहे. एक कॉमेंट्स आलेली आहे कोणाची तरी दिसते. म्हणजे उलगुलान एक साहित्य चळवळ ते हेच पेज आहे. व्यवस्थित ओपन झालेलं आहे असं मला वाटते. भीमराव वानोळेजी, जय बिरसा सर, जय बिरसा. तुम्ही आलात, धन्यवाद. पांडुरंग वागतकर, जय बिरसा. तुम्ही पण आलात, गुड. हळूहळू येत आहेत लोक. इथे एखादी ग्लास पाणी ठेवा लागत मला घ्या लागत. हो, आपल्या त्या याच्यातलं कॅनमधलं आहे इकडे त्यातलं. हां, आपण बरोबर 7 वाजता सुरू करू. अजून जवळजवळ 5 मिनटं बाकी आहेत. तोपर्यंत बाकीचेही लोक येतील. आपले स्वागत आहे. तुमचेही आभार. उलगुलान एक साहित्य चळवळ यांनी येण्याचं स्वागत केलेलं आहे. मी 7ला बरोबर सुरू करणार आहे. थँक्यू. उलगुलान जारी रहे. संजय दी मेमाने, उलगुलान जारी रहे. गोष्ट खरी आहे. उलगुलान हे चालूच असलं पाहिजे. सगळ्याच पातळीवर असलं पाहिजे. नितीन तळपाडे, जय आदिवासी सर, जय आदिवासी. आपण सगळे हळूहळू. हां, विशाल वाघमारे, बिरसा पुत्र, क्या बात आहे, सुंदर. मी आता 7ला 2 मिनटं कमी आहे. अजून वाट पाहायची की सुरू करायचं? माझा आवाज येतोय? आवाज येतोय? थँक्यू. छत्रपती, मी सुरू करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या चळवळीमुळे
महाराष्ट्रातल्या आणि तमाम आदिवासींच्या मनामध्ये एक आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली। ते महानायक बिरसा मुंडा, राघोजी भांगरा, बाबूराव शेडमाके, राणी दुर्गावती अशा तमाम समाजसुधारक आणि शहीद वीरांना मी या प्रसंगी अभिवादन करतो। आज मला डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी जे उलगुलान एक साहित्य चळवळ या नावाचं एक फेसबुक पेज त्यांनी सुरू केलं आणि या फेसबुक पेजवरती त्यांनी आतापर्यंत जवळजवळ त्यांनी जे मला सांगितलं ते 63-64-65 लोकांची व्याख्यानं या ठिकाणी झालेली आहेत। या लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं म्हणजे अनेकांच्या मनातली जी सर्जनशीलता आहे ती या निमित्तानं लोकांसमोर आली आणि त्यांनी नवीन नवीन प्रयोग या निमित्ताने लोक करायला लागली। त्यातलाच फेसबुक पेज हा एक प्रकार अत्यंत लोकांना आवडणारा, लोकांच्या हृदयाला भिडणारा असा एक सुंदर प्रयोग महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी, अनेक चिंतकांनी, अभ्यासकांनी, कार्यकर्त्यांनी हा सुरू केला आणि त्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना जोडता येण्याचा प्रयोग अतिशय सुंदर पद्धतीनं या फेसबुक पेजच्या निमित्तानं तो झाला। केवळ समाजाला जोडणं हाच एक दृष्टिकोन यामध्ये नव्हता, तर समाजाला उद्बोधन करणं, समाजाच्या अनेक समस्यांवरती बोलणं, अनेक अंगाने विचार करणं आणि हे विचार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं जनतेसमोर मांडणं, त्यांच्यापर्यंत जाणं। कारण माणसाचा एकलकोंडेपणा या लॉकडाऊननी खूप लोकांनी अनुभवला। अनेकांना तो जीव घेणासा वाटला, अनेकांना वाटलं की लॉकडाऊनमध्ये काय करावं, कारण घरातून बाहेर पडता येत नाही, मित्रमैत्रिणींना भेटता येत नाही, सहविचार कुठे करता येत नाही आणि मग घरातल्या घरात काय करावं असा एक विचार अनेकांच्या डोक्यामध्ये अनेकांना तो खात होता। पण या फेसबुकच्या निमित्तानं तो थोडा का होईना थोड्या प्रमाणामध्ये हा एकलकोंडापणा जो आहे हा दूर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं फेसबुक पेजच्या निमित्तानं तो झाला आणि मला वाटते याचा अत्यंत सकारात्मक पद्धतीनं लोकांना त्याचा उपयोग झालेला आहे। कारण माणसं एकाकी राहायला लागली की एकाकीपणाचं दुःख काय असतं। कारण आमचा एक मित्र काल परवा कोरोनाने ॲडमिट झाला। आमचे डॉक्टर आहेत, आमच्या जवळचे, ते सुद्धा डॉक्टर आहेत, ते ॲडमिट झाले, पण त्यांचा एक दिवस असा गेला नाही की त्यांनी मला फोन केला नाही। एकाकीपणा त्या ठिकाणचा त्याला इतका खात होता, त्यांना वाटलं मी जगतो की मरतो अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि मग अशा वेळी त्यांच्याशी कुणीतरी बोलणारा माणूस पाहिजे, कुणीतरी बोलणारा पाहिजे, कुणीतरी त्यांना हिंमत देणारा पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून त्याला व्यक्त होता आला पाहिजे। आपण त्याला अभिव्यक्त असं म्हणतो, असं व्यक्त होता आलं पाहिजे। माणसांना व्यक्त होता आलं की माणसं आत्महत्येकडे जात नाही। खरं म्हणजे बरेचदा माणसांना व्यक्त होता येत नाही किंवा व्यक्त होत नाही आणि त्यामुळे ती माणसं स्वतःतच गुदमरून जातात, गुरफटून जातात आणि मग अशा वेळी त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळा विचार येतो आणि त्या विचारातून ती माणसं अशा विघातक कृत्याकडे वळतात। आणि म्हणून विघातक कृत्याकडे कोणाला वळायचं नसेल किंवा विघातक पद्धतीनं विधायक पद्धतीनं विचार करायचा असेल तर पहिल्यांदा व्यक्त व्हायला शिका, अभिव्यक्त व्हायला शिका आणि अभिव्यक्त होण्यासाठी हे फेसबुक पेज अत्यंत सुंदर माध्यम या आपल्या निवडलेलं आहे। आणि म्हणून मी सखाराम डाखोरे ज्यांनी मला या ठिकाणी बोलायला निमंत्रण दिलं त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, त्यांचे मी आभार मानतो। खरं म्हणजे आता सखाराम डाखोरे हे व्यक्तिमत्व कसं आहे, आणि मला नुकतीच त्यांची एक घटना घडली
की पुणे विद्यापीठामध्ये जेव्हा अभ्यासक्रमामध्ये एक कविता होती आणि त्या कवितेमध्ये आदिवासींचं अत्यंत विकृतपणे वर्णन केलेलं होतं. ते आपले मनोहर नावाचे कवी होते आणि त्यांच्या कवितेमध्ये आदिवासी स्त्रीचं, मुलीचं अत्यंत विकृत पद्धतीनं, अश्लील पद्धतीनं वर्णन केलेलं होतं आणि त्या अभ्यासक्रमात शिकवायला होती ती कविता. ती शिकवताना डाखोरे सरांच्या लक्षामध्ये आलं. त्यांना वाटलं ही अत्यंत विकृत पद्धतीची कविता आहे. त्यांनी पहिल्यांदा त्याला विरोध केला आणि मग त्यांनी त्या विरोध याच माध्यमातून, अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने तो लोकांसमोर आणला. लोकही जागे झाली, एक मोठं आंदोलन झालं वेगवेगळ्या पातळीवरती आणि ती कविता अभ्यासक्रमामधनं हटवावी लागली, ती काढून घ्यावी लागली. म्हणजे हे करण्यामध्ये सखारामजी डाकोरे यांचा पुढाकार होता हे जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा तो माणूस ज्याने हे फेसबुक पेज सुरू केलं त्या माणसाची भावना आणि त्या माणसाचं एकूणच काम हे आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा असा माणूस एखादं पेज सुरू करतो तेव्हा त्या माणसाची विचार करण्याची जी पद्धती आहे ती अत्यंत सकारात्मक पद्धतीनं आहे आणि अनेक लोकांना जोडणारी त्यांची ती कृती आहे. मित्रहो, मी एवढंच या प्रसंगी आपल्याशी बोलतो आणि पुढे मी विषयाला हात घालतो. मला जो आज विषय दिलेला आहे तो विषय आहे आदिवासींची साहित्य चळवळ आणि आदिवासींची भूमिका, म्हणजे एकूण साहित्यिकांची भूमिका. आता खरं म्हणजे आदिवासींची साहित्य चळवळ हा एक पार्ट आणि दुसरा भाग कोणता, तर आदिवासी साहित्यिकांची भूमिका नेमकेपणानं काय आहे. आता पहिल्या भागाचा जर आपण विचार केला तर आदिवासी साहित्य चळवळ, खरंच आदिवासी साहित्याची चळवळ सुरू आहे का? कारण मला आठवते की जेव्हा ठाणे इथे 84व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, ज्याचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे होते. त्या साहित्य संमेलनामध्ये ठाण्याच्या मला एका विषयावरती वक्ता म्हणून बोलावलं होतं, रितसर, आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं मी माझी भूमिका मांडली. तेव्हा तिथं बराच गदारोळ झाला, कारण ते साहित्य आयोजित संमेलन आयोजित करणारी जी मंडळी होती ती बहुतेक मंडळी हे पारंपरिक विचाराची किंवा प्रस्थापितांच्या हातातल्या बाहुल्यांसारखी, किंवा स्पष्टच बोलायचं झालं तर RSS धार्जिनी अशा पद्धतीची जी मंडळी होती. आणि म्हणून माझ्या बोलण्यामध्ये मी जेव्हा त्यांच्यावरती वार केला तेव्हा त्या लोकांना कसंच वाटलं आणि त्याने मग माझं भाषण बंद करायचा प्रयत्न केला. पण जनतेमधनं आवाज आला की त्यांना बोलू द्या, ते बोलले पाहिजे, आणि त्यामुळे त्यांचं तिथे काही चाललं नाही. आणि मी त्या ठिकाणी माझं मनोगत अत्यंत स्पष्टपणे आदिवासींची भूमिका त्या ठिकाणी मांडली होती. आता तेव्हा ते 84 होतं. आता आमच्याकडे काल यवतमाळला जे आदिवासी आपल्या मराठी साहित्य संमेलन झालं हे जवळजवळ 94 होतं. 94-95 त्यांची संमेलनं झाली, दरवर्षाला एक. या अर्थानं आपण जरी पकडलं तर मराठी साहित्य संमेलनाची जी चळवळ आहे, मराठी साहित्याची चळवळ आहे, त्याला जवळजवळ 95-96 वर्ष झाली. 98 वर्ष, मला वाटतं 98 काल परवा होणार होतं. म्हणजे 98 आणि 100पर्यंत ती गेली आहे जवळ. नाट्य परिषद तर 100वा आता पुढे आहे, नाट्य संमेलन 100वा ते होत आहे, म्हणजे 100 वर्ष त्याला सुरू आहे ती चळवळ. साहित्य संमेलन 98 साहित्याचं 98-99 वर्ष झाली ती चळवळ सुरू आहे. या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर आदिवासी साहित्याची चळवळ खरंच अस्तित्वात आहे का? आणि त्याच्यावर कोणी गांभीर्याने विचार तरी करतोय का? मला असं वाटते की ही चळवळ फारशी अस्तित्वात नाही आणि असलीच तर कोणी गांभीर्याने विचार सुद्धा करत नाही. काही माणसांनी विचार करून ते सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण जे सातत्याने चालायला पाहिजे, दरवर्षी किमान एक साहित्य संमेलन झालं पाहिजे, एवढीही क्षमता आदिवासी साहित्यिकांमध्ये नाही, असं खेदाने मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि म्हणून आता आदिवासी साहित्य, काही लोकांनी आदिवासी साहित्याला जेव्हा आदिवासी साहित्य संमेलनं सुरू झाली, आता खरं म्हणजे
दलित साहित्य संमेलनं सुरू झाली. मराठी साहित्य संमेलनाला छेद देण्यासाठी दलित साहित्य संमेलनं सुरू झाली. त्याच्यानंतर आदिवासी साहित्य संमेलनं सुरू झाली. खरं म्हणजे आदिवासी साहित्य संमेलनाला कळत नकळतपणे दलित साहित्य संमेलनाची प्रेरणा होतीच, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोकांना हे सहन होत नाही, पटत नाही, पण जे वस्तुस्थिती आहे तेही आपण जरा पटवून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. कारण आपल्या पटणं आणि न पटण्यातून ते वस्तुस्थिती काही दूर जात नाही, वेगळी होत नाही, ती काही खोटी ठरत नाही, हे आपण जरा समजून घेऊया. आणि मग आता खरं म्हणजे काही लोकांनी मग जेव्हा साहित्य संमेलनं सुरू झाली तर काही लोकांनी वाद सुरू केला, विशेषतः प्रस्थापित लोकांनी वाद सुरू केला. मराठी साहित्य संमेलन सुरू आहे, मग आदिवासी साहित्य संमेलनाची गरज काय? आदिवासी साहित्य संमेलनाने काय वेगळं साधणार आहात? अशा पद्धतीचा वाद त्या काळामध्ये सुरू झाला. आता खरं म्हणजे त्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आदिवासी साहित्य संमेलनाची सुरुवात का झाली, कशासाठी झाली? तर मराठी साहित्य संमेलनामध्ये तुम्ही आदिवासीच्या साहित्यिकांना किंवा आदिवासीचा कोणताही विषय तुम्ही त्या ठिकाणी चर्चेला जात नाही, साहित्यिकांना बोलावल्या जात नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी मुक्त कंठाने प्रगट दिल्या जात नाही. अशी एकूण मुस्कटदाबी तुमच्याकडे सुरू असते. आणि मग अशा वेळी जर आदिवासी माणसं लिहायला लागले असतील, वाचायला लागले असतील, बोलायला लागले असतील, तर या माणसांनी काय करायचं? जर तुमचा स्टेज जर तुम्ही त्यांना उपलब्ध करून देत नसेल तर या माणसांनी आपला स्टेज उभा केला पाहिजे, हे साधं त्याचं उत्तर आहे. आणि मग याच अर्थाने आदिवासी साहित्यिकांनी आपला एक नवीन मंच सुरू केला आणि त्याला आदिवासी साहित्य असं एक नामाभिधान केलं. आणि या नामाभिधान केल्यानंतर पुढे आणखी एक वाद सुरू झाला. काय वाद सुरू झाला? दलित साहित्याच्या निमित्तानं काही लोकांनी जेव्हा वाद सुरू केला होता की हे दलित साहित्य हे आवर्तात सापडलेलं आहे. आवर्तात सापडलेलं आहे म्हणजे काय? म्हणजे त्याच त्या गोष्टी, त्याच त्या कविता, तोच तो विषय, तेव्हा एकाच बाजूनं ते गोल 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 वर्तुळासारखं फिरत आहेत, पुढे जात नाही आहे, आवर्तात सापडलेला आहे. असा एक शोध प्रस्थापित साहित्यिकांनी लावला होता. त्याला दलित साहित्यिकांनी आपल्या आत्मकथनांमधनं, वेगळ्या धाटणीच्या कवितांमधनं, वेगळ्या शब्दांचा फुलोरा, वेगळ्या शब्दांचा अर्थ, वेगळे अर्थ घेऊन आलेले अनेक शब्द आणि वाक्यप्रयोग हे जेव्हा मराठी साहित्यामध्ये अंतर्भूत झाले तेव्हा त्यांना वाटायला लागलं की नाही, हे अभिव्यक्ती वेगळ्या पद्धतीची आहे, हे आवर्तात सापडणारं साहित्य नाही. आणि म्हणून या साहित्याने आपली गती वेगळ्या पद्धतीनं गतिशील ठेवली. या पद्धतीनं त्यांच्याकडे झालं. पुढे मग त्याच आधारावरती जेव्हा आदिवासी साहित्य सुरू झालं तेव्हाही काही लोकांनी आदिवासी साहित्यांना याच पद्धतीची शेलक्या शिव्या दिल्या. तेव्हा त्याने हेच म्हटलंय की आदिवासी साहित्य हे सुद्धा आवर्तात सापडलेलं आहे. म्हणजे एकाच पद्धतीच्या कविता करणं, एकाच पद्धत सगळं चाललेलं आहे. यांच्यामध्ये कथा कविता अत्यंत नगण्य आहे, नाटकांचा जो काही परीघ आहे अत्यंत अवशून्य आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका आदिवासी साहित्यांवर सुद्धा झालेल्या आहेत. आणि मग नवीनच एक प्रश्न पुन्हा निर्माण झाला की म्हणजे आदिवासी साहित्य निर्माण झालं खरं आहे, पण हे आदिवासी साहित्याच्या प्रेरणा काय आहेत? कुठल्या प्रेरणा आहेत? मग काही लोकांनी, अलीकडच्या लोकांनी, आता जसं नांदेडला आता 10वं साहित्य संमेलन झालं होतं, या संमेलनाच्या अध्यक्षाने आपल्या भाषणात सांगून टाकलं की आदिवासी साहित्याला 60 नंतर 60ओत्तर आदिवासी साहित्याची मुहूर्तमेढ त्यांनी लावली 60ओत्तर. आता खरं म्हणजे आदिवासी साहित्य एवढं अर्वाचीन आहे का? एवढं अलीकडचं आहे का? म्हणजे आदिवासी साहित्याला मी माझ्या पद्धतीनं 3 गटामध्ये मोडतो. आदिवासी साहित्य, एक आदिवासी साहित्य आहे ते आदिम साहित्य, आदिम कालखंड आहे, ज्या काळामध्ये माणसं लिहित नव्हती, लेखनाची कला नव्हती. अनेक समाज असतील, परंतु आदिवासी माणसं लेखनाची कला नव्हती असा तो आदिम काल होता. त्याही काळामध्ये आदिवासी माणसं निसर्गाकडनं
काही गोष्टी शिकत होते, निसर्गाचे अवलोकन करत होते आणि त्या आधारावरती आपली गीतरचना करत होते. आणि माणसं ती गीतं गाऊन त्या गीताच्या साथीला साज चढवून, ढोलाचा साज असेल, फेपाऱ्याचा साज असेल, तारप्याचा साज असेल, हा वेगवेगळा साज चढवून ही 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 वाद्य सुद्धा जी आहे, ही वाद्य आदिवासी माणसाने निर्माण केलेली वाद्य आहेत. त्यांना कोणी भेट म्हणून दिलेली नाही आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये जे काही मिळालं त्याच्या आधारावरती या माणसांनी आपला तारपा तयार केला, त्याच्या आधारावर या माणसाने आपली वंशी तयार केली, त्याच्या आधारावर या माणसाने आपला ढोल तयार केला, त्याच्या आधारावर फेपारा तयार केला. जी जी काही वाजवणारी वाद्य आहे या माणसांनी तयार केली आणि ती माणसं त्या वाद्याच्या तालावरती रात्र रात्र बेधुंद पद्धतीनं नाचत राहिली. आता हा जो लेखन काळ तेव्हाचा नव्हता, हे मौखिक साहित्य आहे आणि या मौखिक साहित्य साठोत्तर होऊ शकत नाही ना, कारण हे मौखिक साहित्य आदिम काळातलं आहे. आणि तेव्हा आदिवासींची प्रेरणा काय होती? तेव्हा असा कोणताही तत्वज्ञानाचा विचार नव्हता की ज्याच्या आधारावरती माणसानं साहित्य निर्मिती करावी. तेव्हाचा जो कालखंड होता हा टोटल पूर्णतः निसर्गावर अवलंबलेला माणूस होता. माणूस टोळ्या टोळ्यांनी राहत होता आणि निसर्गाच्या सोबतीला एकरूप होऊन तो जगत होता. म्हणजे निसर्गाचे सगळे ऋतू हा अनुभवत होता आणि त्या अनुभवामधनं माणसं नकळतपणे त्यांच्या तोंडातून जे काही शब्द निघाले असतील आणि त्यांचं साहित्य झालं, त्यांची गीतं झाली, त्यांच्या स्वरातून चाल आली, त्यांना कंठ फुटला आणि त्याच्या चालावरती ढोल वाजायला लागला, ढोलाच्या तालावर माणसं नाचायला लागली आणि बेधुंदपणे वर्षानुवर्ष अनेक कालखंड असा गेला की त्या कालखंडामध्ये माणसांनी मौखिक पद्धतीनं गीतरचना केली. गीतच केली का मौखिक रचना? केवळ गीतच नाही केली, तर या माणसांनी कथाही रचल्या, या माणसांनी दंडारी रचल्या आणि दंडारीमध्ये सोंगाच्या निमित्तानं आपल्या कथा त्या अभिव्यक्त होऊ लागल्या. त्याही कुठे लिखित नव्हत्या. माणसं त्या शिकारीची कथा असेल, शिकारीला चाललेलं आहे, धनुष्य घेतलेला आहे, समोर हरिण आलेला आहे, हरणाच्या पाठीमागे धावते आहे, अचूक बाणाचा वेध घेते आहे, धरणाला मारते आहे, हरणाची कावड करून खांद्यावर घेतलेली आहे, 2 माणसं एक पुढे आणि एक पाठीमागे छानपैकी ते घेऊन येत आहे, तेही लयबद्ध पद्धतीनं. ते असं नाही, लयबद्ध पद्धतीने ही माणसं ते सगळं काम करतायत. आणि ही सुद्धा कथा, ही कथा आणि या कथेमधनं नाट्य सुद्धा त्या काळामध्ये हे आदिवासींकडे होतं. इतर समाज या दृष्टीनं बघत सुद्धा नव्हता, तो आपल्या जगण्यामध्ये मशगूल होता. अनेक लोकांमध्ये कसं आहे, बाकी लोकांमध्ये संग्रह करण्याची जी प्रवृत्ती आहे आणि आदिवासी समुदायामध्ये संग्रह करण्याची प्रवृत्ती नाही. विशेषतः अलीकडच्या काळात जडला असेल तर तो रोग आहे खरं म्हणजे, पण पूर्वीच्या काळामध्ये आदिवासींकडे संग्रह करण्याची पद्धती नव्हती. अनेक बाकीचे समाज साहित्य म्हणण्यापेक्षा समृद्धीचा, वस्तूंचा संग्रह करत होते आणि त्याच्यामध्येच ही माणसं मशगूल होती. पण आदिवासी माणसं वस्तूंचा संग्रह करत नव्हते, ते निसर्गासारखं जगत होते. निसर्ग संग्रह करतो का? ऋतूप्रमाणे फुलतो, फळतो, गळून जातो, पुन्हा नव्यानं फुलतो. हे जे ऋतूचक्र आहे हे कुठे संग्रहाचं चक्र नाही आहे, हे निसर्गाचं चक्र आहे, फुलण्याचं, फळण्याचं, गळण्याचं. ज्याला आपण उत्पत्ती विलय म्हणजे लय वगैरे आपण ज्याला म्हणतो विलय, ज्या पद्धतीनं होतो या 3 स्टेजमध्ये, ती स्टेज निसर्गामध्ये आहे. आणि आदिवासी माणसं किंवा आदिवासीची संस्कृती याच निसर्गाच्या कुशीमध्ये वाढली असल्यामुळे याच्याही मनामध्ये तोच जो काही ऋतूचक्राचा भाव आहे तो याच्या जगण्यामध्ये आला. आणि म्हणून याच्या हा असंग्रहाचं तत्वज्ञान, कारण असंग्रहाचं तत्वज्ञान आपल्याकडे महावीरांनी सांगितलं, अनेक लोकांनी सांगितलं, पण कोणतेही महावीरपंथी असंग्रही तत्वज्ञान स्वीकारत नाही. खऱ्या अर्थानं ते असंग्रहाचं तत्वज्ञान स्वीकारलं असेल ते आदिवासी माणसांनी. आणि म्हणून आदिवासीने
हे तत्वज्ञान स्वीकारलं, मध्ये असा फोन आला की मध्ये गडबड होऊन जातं. तर हे असंग्रहाचं तत्वज्ञान मी सांगत होतो की यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे ही माणसं मुक्तपणे निसर्गामध्ये संचार करत होती आणि त्यातलं जे काही त्यांना भावलेलं आहे ते आपल्या साहित्यामध्ये, गीतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ते आणत होती. आणि म्हणून त्याचा जो कालखंड आहे हा कालखंड अत्यंत आदिम कालखंड आहे. आदिवासी साहित्य अलीकडचं नाही आहे. तुम्ही जर रंगेल सिंग भलावी, मध्य प्रदेशामधला रंगेल सिंग भलावीने जे पाटा, आमच्याकडे पाटा म्हणजे गीत, गोंडीमध्ये पाटा म्हणजे गीत, हे पाटांचा संग्रह आहे जुन्या त्यांच्याकडे. आणि काय काय त्यामध्ये उपमा आणि अलंकार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे. एक तर असं आहे की एक बहिणीचं लग्न आहे, भाऊ येतोय आणि बहीण अनेक लोकांना सांगते की माझ्या भावाचं घर कुठे आहे. त्याला विचारते गाण्यामध्ये की तुझ्या भावाचं घर कुठे आहे, कारण त्यांना बोलवायचं आहे. कशासाठी? तर आपल्याकडे एक पद्धत आहे की बहीण अशी पदर धरते, इकडे बहीण अशी पदर धरते आणि तिच्या पदरामध्ये भाऊ दाढी करतो, दाढीचे केस तिच्या पदरात पडते आणि ती सांभाळून दुसरीकडे ठेवते. हा म्हणजे प्रेमाचा जो भाव आहे हा वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि मग ती बहिणीला जेव्हा विचारते तुझ्या भावाचं घर कुठे आहे, तर बहीण सांगते तुम्ही सरळ निघा, पुढे जा आणि जिथे केळांच्या झाडाचं सीड असं वर आलं असेल तिथे माझ्या भावाचं घर आहे. लक्षात घ्या, जे तिने उपमा काय दिली, केळांच्या झाडाची. आता ही केळाचं झाड आणि त्याचं सीड असं वर आलेलं आहे, आपण ज्याला कोंब म्हणतो, ते असं वर आलेलं आहे, ते माझ्या भावाचं घर आहे. तिला सरळ सांगता आलं असतं की सरळ जा, डाव्या हाताला वळ, उजव्या हाताला, तिथे माझ्या भावाचं घर आहे. पण ते न सांगता या पद्धतीनं सांगितलं. ही जी काही काव्यात्मकता आहे, ही काव्यात्मकता पूर्वीपासून रंगेलसिंग भलावीनं जे पाठा एकत्र केलेले आहेत जुने, त्या गीतांमध्ये हे वारंवार आपल्याला दिसतं अशा पद्धतीचं म्हणजे काव्यात्मकता. आणि म्हणून मी जे म्हणतो की आदिवासी साहित्याचा कालखंड हा आदिम कालखंड एक कालखंड आहे. दुसरा कालखंड कोणता आहे आदिवासी साहित्याचा? दुसरा कालखंड आहे मध्ययुगीन काल आहे, जेव्हा राजेशाही निर्माण झाली भारतामध्ये. आणि या राजेशाहीमध्ये पूर्वी कसं जमीनदारी होती, सामंतशाही होती, पुढे पुढे ती राजेशाहीमध्ये कन्वर्ट झाली, मग राजेशाही आली आणि राजेशाही नंतर मग पुढचा कालखंड आहे. पण जो राजेशाहीचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये सुद्धा अनेक प्रांतांमध्ये ट्रायबलनी, आदिवासींनी आपापले राज्य निर्माण केले होते, आपापले राजे निर्माण केले होते, आपापला एक परीघ तयार केला होता राज्यांचा. आणि मग या काळामध्ये निसर्गाच्या सोबतच दुसऱ्या प्रकारच्या गीतांची रचना व्हायला लागली. आणि ती रचना कशी व्हायला लागली? एक तर राजाचं गुणगान गाणे, राजाच्या कार्यपद्धतीची माहिती गाण्यांमधून लोकांपर्यंत देणे, राजाच्या शौर्याच्या कथा लोकांपर्यंत मांडणे, राजांनी एका दुसऱ्या राजावर आक्रमण करणे. राजे त्या काळामध्ये काही फार लोकशाही पद्धतीनं नांदत नव्हते, हे दुसऱ्यावर आक्रमणच करत होते. आणि मग आपला राजा दुसऱ्यावर आक्रमण करतोय, या सैनिकांना प्रोत्साहित करणारे गीतं, त्याचं लेखन झालं, त्याच्या कथा तयार झाल्या. किंवा दुसरा राजा आपल्यावर आक्रमण करतोय, त्याच्या निंदाव्यंजक ज्या कथा आहेत, गीतं आहेत, या पद्धतीनं ती गीतं, अशा तो कालखंड जो आहे तो त्या आता राणी दुर्गावतींची गीतं आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आपण जर गेलात तर राणी दुर्गावतीची गीतं, दलपतशाह मडावींची गीतं, शंकरशाह मडावींवरती गीतं, हे जे राजे घराणे त्या काळामध्ये होते, इकडे मोखाळमध्ये, जव्हारमध्ये जे राजे होते भगवत नारायण, त्यांच्यावरची गीतं. आणि अशा पद्धतीच्या गीतांचा कालखंड हा सुद्धा मध्ययुगीन कालखंडामध्ये आहे. आणि तिथेही प्रेरणा काय होती आदिवासींची? तर प्रेरणा विचार नव्हता, मी स्पष्टपणे सांगतो. तेव्हाही प्रेरणा या राजांच्या घराण्यांची, राजाच्या पराक्रमाची, त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाची हीच प्रेरणा होती. आणि या पद्धतीनं माणसं तेव्हा लेखन करत होते.
मग आता तिसरा जो कालखंड आहे तो कालखंड हा फार अलीकडचा आहे, ज्याला आपण साठोत्तर कालखंड म्हणतो. या साहित्याला 1960 नंतरचे जे साहित्य उदयाला आलं, जे दलित साहित्य असेल, जे आदिवासी साहित्य असेल, जे भटक्यांचं साहित्य असेल, अलीकडच्या काळामध्ये ओबीसी सुद्धा साहित्य संमेलन व्हायला लागले, या पद्धतीचं साहित्य असेल, हे जे काही सगळं साहित्य आता निर्माण होत आहे याला 1960 नंतरचं साहित्य आपण म्हणतो साठोत्तर साहित्य असं म्हणतो. आता साठोत्तर साहित्य का म्हणतो आपण याला कोणती प्रेरणा आहे या साहित्याला? हे साहित्य आदिम कालखंडातलं साहित्य, मध्ययुगातलं साहित्य आणि अर्वाचीन आता हा जो कालखंड आहे या कालखंडामधलं साहित्य, हा अत्यंत तिन्ही साहित्याच्या प्रेरणा अत्यंत वेगळ्या आहे. हा जो आता जे साहित्य संमेलन किंवा आता जे साहित्य निर्माण होत आहे या साहित्याला फुले शाहू आंबेडकरी जी चळवळ आहे या चळवळीची निश्चितपणे प्रेरणा या साहित्याला आहे. आपण इथे नाकारू शकत नाही. कारण मी आंबेडकरी प्रेरणा का म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांची प्रेरणा का म्हणतो, तर पूर्वीच्या कालखंडामध्ये आम्हाला आमच्या शोषणाकडे पाहण्याची दृष्टीच नव्हती. आम्हाला वाटायचं की हे शोषण का होत आहे, तर आम्हाला सांगितलं होतं हे शोषणाचं कारण काय आहे. तर या शोषणाचं कारण आहे मागचा तुमचा जन्म, तुमचं प्रारब्ध, तुमचं नशीब, तुमचं संचित जे आहे ते या जन्मामध्ये तुम्हाला भोगावं लागतं. म्हणून याला दोषी तुम्ही आहात, याला दोषी दुसरे कोणी नाही. अशा पद्धतीचं तत्वज्ञान अनेक कालखंडापर्यंत आमच्या डोक्यावर रुजवलं होतं आणि माणसं याच पद्धतीने विचार करत होती, दुसऱ्याला दोषच देत नव्हते की या सगळ्या माझ्या अवस्थेला इथली काहीतरी व्यवस्था कारणीभूत आहे आणि ज्याने ही व्यवस्था निर्माण केली ते त्याला कारणीभूत आहे असं मानण्यात येतच नव्हतं. तर त्यांच्या डोक्यामध्ये असं फिट केलं होतं की बाबा रे, तुझ्या या अवस्थेला तूच जबाबदार आहेस, तुझे कर्म जबाबदार आहेस. मागच्या जन्मात जे काय होतं कर्मविपाक सिद्धांत मांडला, मागच्या जन्मात जे होतं त्याच पण तुला आता भोगावं लागेल. आताही तू बरोबर नाही भोगला तर पुन्हा पुढच्या जन्मात याच्यापेक्षा वाईट अवस्था येईल. अशा पद्धतीची भीती आमच्या डोक्यामध्ये घातली आणि म्हणून माणसाला त्याचा शोध घेता येत नव्हता. या तत्वज्ञानाला छेद आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये जो दिला तो महात्मा फुल्यांनी दिला. म्हणजे 1800च्या कालखंडामध्ये महात्मा फुल्यांनी दिला, शाहू महाराजांनी दिला आणि त्याच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला एक सैद्धांतिक आधार दिला त्या तत्वज्ञानाला आणि आपल्याला एक दृष्टी दिली की या शोषणाकडे बघण्याची दृष्टी, आणि दृष्टी महत्त्वाची असते माणसामध्ये. जर माणसाला शोषणाकडे बघण्याची दृष्टीच नाही मिळाली नीटपणे तर त्याला शोषण कळतच नाही. आणि म्हणून तर अब्राहम लिंकन असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल हे म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठेल. आम्हाला गुलाम आहो हेच माहीत नव्हतं ना, अशी जाणीवच नव्हती. पण फुले शाहू आंबेडकरांनी ही जाणीव दिली की बाबा रे, ही अवस्था म्हणजे तुम्ही त्याला दोषी नाही आहात, ही अवस्था तुमच्या गुलामीची कुणी आणली, इथल्या व्यवस्थेनं आणली आणि ही व्यवस्था तुमची दोषी आहे, हे गुन्हेगार व्यवस्था आहे आणि या गुन्हेगार व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्ही बंड केलं पाहिजे. ही जेव्हा जाणीव साहित्यिकामध्ये निर्माण झाली तेव्हा कुठं साहित्यिक अलीकडच्या काळामध्ये आपलं दुःख त्या पद्धतीनं मांडायला लागले, आपलं दुःख त्या पद्धतीनं अभिव्यक्त व्हायला लागले, आपल्या शब्दांमध्ये आपल्या भावना ते मांडायला लागले. आणि मग मांडायला लागल्यावरती मग प्रस्थापित साहित्यिकाला वाटायला लागलं की बाप रे बाप, असंही जीवन असतं का, असंही जगणं असतं का, याही पद्धतीत माणसं जगतात का. म्हणजे त्यांनी या व्यवस्थेचा कधी विचारच केला नव्हता ना. अशी माणसं जगतात असं त्यांना माहीतच नव्हतं. त्यामुळे जेव्हा ही माणसं लिहायला लागली, दलित साहित्यामध्ये जेव्हा आलं अनेकांचे आत्मचरित्र आणि त्या आत्मचरित्रांमधनं अनेक गोष्टी लोकांसमोर आल्या की माणसं अतिशय जनावरासारखं कसं जगतायत आणि यांना जनावरासारखं वागवल्या का जात आहेत. म्हणजे ही जेव्हा चित्र लोकांसमोर आलं तेव्हा कुठं थोडंसं साहित्यामध्ये हालचाल सुरू झाली. आता दलित साहित्य झालं, मग आदिवासींचं जगणं त्याहीपेक्षा वेगळं. म्हणजे कुठल्या तरी अनेक वर्ष आदिवासी नागरीकरणात नव्हते,
काही लोक नागरीकरण त्यांचं झालं होतं, पण अजूनही बहुतांश जनता जी आहे, बहुतांश जमाती अजूनही आहे, त्यांना आम्ही आदिम जमाती म्हणतो, त्यांचं अजूनही नीटचं नागरीकरण झालं नाही. ज्यांना नगर म्हणजे काय समजत नाही, नगरातले कायदे कानून काय असतात समजत नाही. म्हणजे अजूनही आता आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेषतः कोलाम जमात आहे आमच्याकडे. अजूनही ते आपल्या पोडामध्येच राहतात. 10-15 घराची पोडं असतात कुठल्या तरी मेन गावाच्या बाजूला. त्यामध्ये व्यवस्था असेल नसेल, पण ती मात्र तेवढं आपलं कटबोळ करून आपलं एक, त्याला आमच्याकडे पोड आम्ही म्हणतो, आदिवासी म्हणजे कोलामांच्या गावांना पोड म्हणतो. त्या पोडामध्ये बंजाराचे तांडे आहेत तिकडे, या पद्धतीनं कोलामांचे पोड आहे. तिकडे नंदुरबारकडे पाडा आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. अजूनही 10-15 घरं, 20-25 घराचं एक छोटंसं पाडा असते, छोटासा पोड असतो. आणि ते अजूनही विलगीकरण, आयसोलेशनचं जीवन जगतात. म्हणजे त्यांचं नीटचं नागरीकरण सुद्धा झालेलं नाही, अशी एकूण आदिवासींची अवस्था. आणि तेव्हा तिथलं चित्रण, त्या पोडातलं चित्रण, एखादा कोला माणूस जेव्हा लिहील आपलं आत्मचरित्र, तो पोडामध्ये कसा जन्मला, कसा वाढला, कसा जगला, कोणत्या सुविधांचा अभाव होता, त्याच्यावर जगताना किती अत्याचार झाले, त्याला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागला, त्याने कोणत्या पद्धतीनं मुकाबला केला, त्यांचा जीवनाचा लढा ते कसा लढत आले, हे जेव्हा तो आपल्या पद्धतीनं आपल्या शब्दामध्ये लिहिल, कदाचित त्याचे शब्द तुमच्या परिचयाचे नसतील, वेगवेगळे शब्द असतील, त्यांच्या बोलीभाषेतले शब्द असतील, त्याचा भावार्थ, त्यांचा अर्थ तुम्हाला शोधावा लागेल. पण तो जेव्हा आपल्या भावना आपल्या शब्दात तो मांडेल, ते खरं साहित्य असतं. आणि या साहित्याला मग तो जो लिहील त्याला कोणती प्रेरणा आहे, तर त्याला प्रेरणा ही आहे की ज्याची दृष्टी बदलली, हे तत्वज्ञानाने ज्याची दृष्टी बदलली, वेगवेगळ्या चळवळी पाहून त्याची दृष्टी बदलली, माझंही दुःख लोकांसमोर मांडलं पाहिजे, त्याला उर्मी निर्माण झाली त्याच्यामध्ये, आणि मग तो आपलं दुःख मांडतो, ते साहित्य असतं. आणि या साहित्याला अलीकडच्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांची प्रेरणा आहे. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच मी अत्यंत याच्यावर जोर देतो. कारण काही लोक जे आहे, काही संघधार्जिणे लोक असतील, ते याला विरोध करतील, मला माहिती आहे. अनेक लोकांनी विरोध केला की आंबेडकरांशी जोडायचा प्रयत्न केला, फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वज्ञानाशी आदिवासींच्या चळवळीत जोडायचा प्रयत्न केला. की काही माणसांच्या डोक्यामध्ये काय माहीत नाही आहे, कळत नकळत पोटामध्ये दुखायला लागतं. त्यांना वाटतं हे आपला कुणीकडे घेऊन चालले, कारण त्यांना वाटतं इकडे घेऊन झालं पाहिजे परंपरागत पद्धतीनं. ज्यांनी शोषण केलं, ज्यांनी हयातभर शोषण केलं, इतके वर्ष शोषण केलं, पुन्हा त्यांच्याच पायाशी लोळण घेत गेलं पाहिजे आपलं साहित्य, अशी काही लोकांची धारणा आहे. पण माझी धारणा एकदम तशी नाही आहे. माझी धारणा सत्यवादी, महात्मा फुलेंनी सांगितलं सत्यमेव जयते, हे सत्यमेव जयते, या सत्याकडे आपण गेलं पाहिजे, शोषणाच्या विरोधात लढलं पाहिजे. ह्या दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आता पुढचं साहित्य निर्माण झालं पाहिजे. हा दृष्टिकोन निर्माण झाल्याबरोबर आम्हाला आमचे अनेक महापुरुष सापडायला लागले. याच्यापूर्वी आम्हाला आमचे महापुरुष माहीत नव्हते, आमच्यापर्यंत आले नव्हते किंवा येऊ दिले नाही आमच्यापर्यंत. असं वाटायचं जेव्हा अनेकांच्या जयंत्या व्हायच्या, अनेकांच्या पुण्यतिथ्या व्हायच्या, अनेक लोक सांगायचे की हे लढता लढता मरण पावले, हे शहीद झाले, तेव्हा आम्हाला वाटायचं की सगळा समाज इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत होता आणि आदिवासी काही अदुगल्या मदुगल्या कात गोधड्या पांघरून झोपून होता का, हा झोपलेला होता का, असं जेव्हा आम्हाला वाटायचं काय करत होता माणूस. मग या माणसांना शोधण्याची उर्मी जी आहे, ही उर्मी जी निर्माण झाली आदिवासी साहित्यिकांमध्ये, संशोधकांमध्ये, ही उर्मी फुले शाहू आंबेडकरी विचारातून निर्माण झालेली आहे. म्हणजे अस्मितेचा शोध घेणं आपण ज्याला म्हणतो, आत्मसन्मानाचा शोध घेणं आपण ज्याला म्हणतो, हा आत्मसन्मानाचा शोध घेण्याची प्रेरणा आदिवासींमध्ये निर्माण झाली. आणि त्यांनी जेव्हा शोध घ्यायला सुरुवात केली, एक दृष्टी टाकली नुसती, हजारो लोक पडलेले सापडले, हजारो लोक. आणि इथपर्यंत सापडले की स्वातंत्र्याच्या लढाईची सुरुवातच मुळात आदिवासी समुदायाने केली. आज जे आम्हाला सांगतायत ना की आद्य क्रांतिकारक कोण,
आम्हाला महाराष्ट्रात लहानपणी शिकवलं. आद्य क्रांतिकारक कोण? तर म्हणे वासुदेव बळवंत फडके, हे शिकवलं. मी जेव्हा फडक्यांचा इतिहास पाहिला आणि मी माझ्या माणसाचा इतिहास पाहिला, त्याच भागातल्या पुणे, ठाणे, जुन्नर या भागातला, तिथे राघोजी भांगरा, बापू भांगरा, राघोजी भांगरा, या राघोजी भांगराने 1844 पासून त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलं तीव्र पद्धतीनं. आणि 1848ला राघोजी भांगरा सापडला, पकडलं पोलिसांनी. आणि पकडल्यावरती त्यांना 2 मे 1848ला ठाण्याच्या जेलमध्ये फासावर लटकवलं. फासावर लटकवल्यानंतर जेव्हा लोकांचा उद्रेक वाढत होता, तो शांत करण्याकरता त्यांनी राघोजी भांगरा यांची ठाण्याच्या जेलमध्ये समाधी बांधली. एखाद्या आरोपीची, त्याच्या दृष्टीनं आरोपी जेलमधला, त्याच जेलमध्ये ज्याची समाधी बांधली इंग्रजांनी, हे विरळ एखादं उदाहरण असेल. पण राघोजी भांगरेची समाधी त्या ठाण्याच्या जेलमध्ये आहे. आपण 2 मेला त्या ठाण्याच्या जेलमध्ये जातो, आतमध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी. मी अनेकदा गेलोय त्या ठिकाणी. आता 2 मे 1848ला राघोजी भांगरे फासावर गेले, आदिवासी माणूस. आणि हा बळवंत फडके 4 नोव्हेंबर 1845ला जन्म झाला. राघोजी भांगरा फासावर जात होते तेव्हा मिस्टर बळवंत फडके हे 3 वर्षाचे होते, फक्त 3 वर्षाचे. तरी आम्हाला काय शिकवलं? आद्य क्रांतिकारक. लक्षात घ्या. म्हणजे इथल्या इतिहासकारांनी काय काय गमती जमती करून ठेवलेले आहे मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये. आपले माणसं कसे पुढे रेटायचे, या एकच धोरण या इतिहास लेखकांचं होतं, तथाकथित इतिहास लेखकांचं. आपली माणसं कशी असो त्यांना पुढे पुढे रेटत न्यायचं, आणि दुसरी माणसं कितीही महान असो त्यांना मात्र पुढे न्यायचं नाही, त्यांना तसंच ठेवायचं कितपत. हे सूत्र त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून हे सूत्र सुद्धा या विचाराने आदिवासी माणसांना समजायला लागलं. आणि आदिवासी माणसं आपल्याच आत्मसन्मानाचं उत्खनन करायला लागले. तर तेव्हा त्यांना अनेक माणसं सापडली. बिरसा मुंडा त्यातनंच एक गवसला. बिरसा मुंडा गवसला, बाबूराव शेडमाके गवसले, तंट्या भील, त्यांचं एक मोठं आंदोलन आहे. ख्वाजा सिंग, वेगळं आंदोलन आहे. त्या दिवशी कुठल्या तरी टीव्ही चॅनलवाल्या बाईनी ख्वाजा सिंगाची जयंती होती आणि तिनं काय सांगितलं? डाकू ख्वाजा सिंग. अबे, इंग्रज सरकार म्हणत होते की तो शहीद क्रांतीवीर आहे, स्वातंत्र्यवीर आहे, आणि आपलीच बाई त्या टीव्हीवर एबीपी माझावाली जे होती, मी ऐकलं ते, तिनं काय डाकू ख्वाजा सिंग. अरे त्या बाईला मी तेव्हाही लिहिलं होतं की त्या बाईला माहीत नाही. ख्वाजा सिंगनी जेव्हा 1857मध्ये तात्या टोपे पळून आले होते तिकडून, तेव्हा ख्वाजा सिंगनी त्यांना आधार दिला, आश्रय दिला, त्यांना मदत केली, लपवून ठेवलं. हा ख्वाजा सिंग. आणि त्याला ही बाई निवेदन करती, म्हणते डाकू ख्वाजा सिंग. लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं अनेक लोक, आदिवासी साहित्यिक, म्हणजे शहीद वीर, यांचा एक वेगळा इतिहास लोकांसमोर या निमित्तानं यायला लागला. आणि तिथून खऱ्या अर्थानं आदिवासींची अस्मिता अशी फुलायला लागली, निर्माण व्हायला लागली. मी अनेकदा असं म्हणतो की माणसाची अस्मिता का तयार होते, कुठून तयार होते? तेव्हा तयार होते की जेव्हा आदिवासी एखाद्या माणसाला वाटलं की माझा बाप थोर आहे, माझा बाप महान माणूस आहे, माझे पूर्वज महान आहे, अत्यंत चांगले होते, हे जेव्हा पोराला कळते तेव्हा त्या पोराची छाती, नसलेली छाती सुद्धा मुठभर वर येते, त्याची मान ताठ होते. मी एक चांगल्या परंपरेचा माणूस आहे, मी वारस आहे, हे जेव्हा त्याला कळते तेव्हा त्याची अस्मिता जागी होते. पण जर माझा बाप चोर आहे असं मला कळलं तर माझी मान ताठ होईल का? माझी मान ताठ होत नाही. आणि म्हणून या इतिहासाची गरज असते.
आणि ह्या इतिहासाची चांगला जो इतिहास आहे, शूरवीरांचा इतिहास आहे, हा समाजासमोर मांडावा लागतो. आणि मांडण्याचं काम आदिवासी साहित्यिक ज्या पद्धतीनं आज करत आहे ती पद्धत, ती अधिक गती त्याची वाढवली पाहिजे आणि ती लोकांसमोर आली पाहिजे. आदिवासी साहित्यिकांनी दुसऱ्यांनी मांडलं नाही त्याला आता दोष देणं बंद करा. ते मांडू शकत नाही आणि त्यांनी मांडलं तर वेगळ्या पद्धतीनं मांडतील. आणि बिरसा मुंडाचा इतिहास लोक मांडत आहे का 2 पद्धतीने बिरसाचा इतिहास मांडला गेला आहे. म्हणून मला महानायक बिरसा हे नाटक लिहावं लागलं मुद्दाम. मला जे लिहिलं मी ते या कारणासाठी लिहिलं, खरं म्हणजे लोकांपर्यंत तर जायचंच आहे. पण बिरसाचा इतिहास इंग्लिश लोक म्हणजे ख्रिश्चन लोक वेगळ्या पद्धतीनं लिहित आहे. तो ख्रिश्चन होता, तो डेव्हिड होता आणि मग तो ख्रिश्चन असल्यामुळे आदिवासींनी ख्रिश्चन व्हावं अशा पद्धतीचा युक्तिवाद ती माणसं करून त्यांनी एक वेगळा इतिहास लिहिला. दुसरीकडे बिरसा मुंडा हा वैष्णव होता, तो सनातन धर्माचा होता, म्हणून आदिवासींनी सनातनकडे यावं अशा पद्धतीची मांडणी दुसरा वर्ग म्हणजे RSS दार्जिनी वर्ग यांनी छोटी छोटी पुस्तकं लिहिली. हे दोघी प्रकारची पुस्तक मी वाचली आणि त्याच्यामुळे मला वाटलं की हे कुणीकडे घेऊन चालली बिरसाच्या आंदोलनाला. म्हणजे एखादा माणूस आदिवासीचा सापडला लगेच त्याचं भांडवल वेगवेगळ्या पद्धतीनं प्रस्थापितांनी करावं अशा पद्धतीने चाललेलं होतं. आणि म्हणून मला निखळ आदिवासी माणूस आणि निखळ त्याच्या आदिवासी भावना व्यक्त झाल्या पाहिजेत म्हणून मी महानायक बिरसा हे नाटक लिहिलं खरं म्हणजे. आणि लोकांपर्यंत आलं. म्हणजे या पद्धतीनं विचार करून, नाही तर आपल्याही साहित्यिकांनी पुन्हा तेच केलं त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला खरा इतिहास लोकांसमोर मांडला पाहिजे. खोटा इतिहास जास्त काळ टिकत नाही हे कृपया आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग मित्रहो, हा जो मी तुम्हाला सांगितला आता हा कालखंड अर्वाचीन कालखंड, हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे. या कालखंडामध्ये तुम्ही जी मांडणी करणार आहात, साहित्याची जी मांडणी करणार आहात त्या मांडणीवरती पुढचा इतिहास घडणार आहे. जर तुम्ही हा पाया कमकुवत ठेवला, जर तुम्ही नीटपणे याची मांडणी केली नाही तर पुढचा इतिहास पुन्हा समाजाला भ्रमित करणारा तयार होऊ शकतो. त्यातून पुन्हा पिढ्या बर्बाद होऊ शकतात. म्हणून इतिहासकारांची फार महत्त्वाची जबाबदारी आहे. कसंही लिहून जमत नाही. एखादं वाक्य इकडं तिकडं गेलं तर त्याचे अर्थ काढणारे खूप लोक आहेत. वेगवेगळे 1000 अर्थ त्यातून काढतात आणि वेगवेगळा अर्थ मांडून वेगवेगळी मांडणी पुढे माणसं करतात. आणि म्हणून मित्र आदिवासी साहित्यिकांनी हे भान ठेवण्याची गरज आहे. आता खरं म्हणजे हे सगळं याला एक चळवळीचं स्वरूप कसं देता येऊ शकते या अँगलनं खरं म्हणजे आपण विचार करण्याची गरज आहे. साहित्य संमेलनं किंवा ही चळवळ उभी करणं कशासाठी उभी करणं आहे तर या दृष्टिकोनाचे हजारो साहित्यिक या चळवळीमधनं निर्माण होतात. लोकांना एक दिशा कळते, लिहिण्याची पद्धत कळते, तत्वज्ञानाचा बेस कळतो आणि त्या आधारावरती लिहिण्याची उर्मी तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होते. आणि ही जर निर्माण झाली मोठ्या प्रमाणात तर साहित्य मोठ्या संख्येनं आपल्याला उपलब्ध होतं आणि या साहित्याच्या जोरावरती समाज घडवला जाऊ शकतो. एक मॅक्झिम गॉर्कीची आई नावाची कादंबरी, एक कादंबरी, त्या कादंबरीने इतिहास घडवला रशियाचा, फ्रेंचचा. एक कामगाराची आई, तिचं शोषण जे मांडलं त्याने आपल्या कादंबरीमधनं आणि ती कादंबरी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाचल्या गेली. एक मोठं आंदोलन तयार झालं. समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचा एक ग्रंथ मान्यवर कांशीरामजींनी वाचला. एका ग्रंथावरनं त्यांना प्रेरणा म्हणून त्यांनी एवढी मोठी चळवळ उभी केली बहुजनांची. म्हणजे ग्रंथ माणसांना प्रेरणा देतात. महात्मा फुलेंनी समतेचा ग्रंथ वाचला आणि त्याच्यातून त्यांची एक प्रेरणा निर्माण झाली. लक्षात घ्या ग्रंथ काय करू शकतात. आणि या पद्धतीनं जर ग्रंथाची निर्मिती होत गेली आदिवासींकडनं तर आदिवासी साहित्य आणि आदिवासी समाज, साहित्य आणि समाज काही वेगळा नाही,
तो एकामेकामध्येच मिसळलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं त्याची निर्मिती होणं गरजेचं आहे. आता खरं म्हणजे ही गरज लक्षात घेऊन मी धन्यवाद देईन त्या ग्रहस्थांना. डॉक्टर विनायक तुमराम यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती आहे आणि या भद्रावतीला 10-11 नोव्हेंबर 1979 लक्षात घ्या 1979ला 10-11 नोव्हेंबर 1979ला त्यांनी पहिलं आदिवासी साहित्य संमेलन घेतलं भद्रावतीला. डॉक्टर विनायक तुमराम, पुरुषोत्तम सेडमाके, एक कुमरे गुरुजी, हे 2-3 लोक होते त्या ठिकाणी. ते एकत्र आले आणि त्यांनी पहिलं आदिवासी साहित्य संमेलन घेतलं आणि त्या संमेलनाच्या वेळी अनेक लोकांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विरोध पण केला. याची काय गरज आहे? कारण तेव्हा आदिवासींचे फक्त मेळावे व्हायचे. आदिवासी मेळावा, कुठे काय आदिवासी मेळावा, त्या मेळाव्यामध्ये राजकीय माणसं यायचे, मस्त आपलं भाषण ठोकायचे, निघून जायचे आणि आपले हे माणसं घराकडे आपापले निघून जायचे. विचाराचं आदान प्रदान काहीही होत नव्हतं. मग पहिल्यांदा डॉक्टर विनायक तुमराम यांनी भद्रावतीला हे संमेलन घेतलं 1979ला आणि या संमेलनामध्ये खरं म्हणजे आपले शेवाळकर जे होते मरण पावले, हे ते शेवाळकर त्या संमेलनाचे उद्घाटक होते आणि कृष्णमूर्तीजी मिरमिरा हे त्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते. नॉन ट्रायबल होते, नॉन आदिवासी होते. म्हणजे आदिवासी संमेलनामध्ये आदिवासीच असले पाहिजे असं काही आग्रह नाही. म्हणजे ही जी भावना आहे ही व्यक्त करणारा कोणी माणूस, या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी बोलावलं होतं. आणि कृष्णमूर्तीजी मिरमिरा हे होते आणि त्यांनी त्या ठिकाणी एक अध्यक्षीय भाषणामध्ये त्याने एक मुद्दा मांडला होता. कारण त्या संमेलनाला मी गेलो होतो, मी त्या संमेलनामध्ये हजर होतो. आणि त्याने एक मुद्दा काय म्हटला, ते म्हटले की आदिवासी समाजाची गरिबी नष्ट झाल्याशिवाय त्यांच्याकडनं साहित्य निर्मितीची अपेक्षा करू नये. आता मुद्दा असा आहे, ते बोलले की त्यांची गरिबी दूर झाल्याशिवाय साहित्य निर्मिती होऊ शकत नाही. आता खरं म्हणजे हे पहिले अध्यक्ष संमेलनाचे आणि पहिल्याच अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी या पद्धतीची गोष्ट व्यक्त केली जी अत्यंत चुकीची आहे. म्हणजे गरीब आहे म्हणजे साहित्य निर्मिती होत नाही, हे वाक्यच चुकीचं आहे. साहित्य निर्मितीला गरिबी श्रीमंतीचं काही गरज नाही आहे. साहित्य निर्मितीसाठी तुमची वेदना, संवेदना किती प्रमाणात जागृत होते त्याच्यातून साहित्याची निर्मिती होत असते. पण याला गरिबीचा याला कांगोऱ्यात जोडला आणि पुन्हा त्यांनी पहिल्यांदा गरिबी दूर करण्याचा कार्यक्रम करा, म्हणजे गरिबी निर्मूलन, गरिबी हटाव जे होता इंदिरा गांधीचा नारा, कदाचित त्यांच्या जवळचे असतील, त्यांच्या पक्षाचे असतील, मिरमिरा सांगता येत नाही. पण त्याने तेव्हा युक्तिवाद म्हणजे आपला मत मांडलं होतं की गरिबी हटाव पहिल्यांदा आणि मग साहित्याची निर्मिती करा. म्हणजे ह्या माणूस साहित्याची कुठेही सांगड गरिबीशी घालता येत नाही, पण यांनी घातली आणि हीच पहिल्यांदा चूक झाली मला असं वाटायला लागलं. आणि दुसरं जे साहित्य संमेलन झालं 23-24 मे 1982ला. कल्पना कशी होती, मगाजी म्हणालो मी मराठी साहित्य संमेलनाची, की दरवर्षी एक साहित्य संमेलन होत जावं, वर्षातून एकदा साहित्यिकाने एकत्र यावं, असा अहवाल घ्यावा, 4 गोष्टी बोलाव्या, काही नवीन मुद्दे त्या ठिकाणी मांडावे, त्यातून काही लोकांना प्रेरणा मिळेल अशी एक संकल्पना त्यामध्ये असते. काही लोकांच्या पुस्तकांचं प्रकाशन होईल त्या ठिकाणी, काही पुस्तकांच्या नव्यानं त्या ठिकाणी लोक विकत घेतील, वाचतील, अशा वेगवेगळ्या संकल्पना त्या साहित्य संमेलनामध्ये असतात. आणि त्यामुळे तरीही 1979ला पहिलं झालं आणि तब्बल 3 वर्षांनी 82ला 23-24 मे 82ला दुसरं आदिवासी साहित्य संमेलन झालं आणि ते संमेलन झालं भद्रावतीच्या जवळच
पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणजे वणी इथे. आणि वणीला काय झालं तर वणीला नेताजी राजगडकर एक उमदा माणूस, एक साहित्यिक माणूस हा त्या ठिकाणी होता. आणि नेताजी राजगडकर यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी ते साहित्य संमेलन झालं 82ला. आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रावसाहेब कसबे. आता हे जे रावसाहेब कसबे आहे हे फुले आंबेडकरी मार्क्सवादी असं एक कॉम्बिनेशन रावसाहेब कसबेंचं आहे. आणि रावसाहेब कसबेंचं त्या काळामध्ये RSS वरती एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, मला आठवते, झोत नावाचं. आणि या झोत नावाच्या पुस्तकात त्यांनी गोळवलकर पासून तर अलीकडच्या काळापर्यंत यांची विचारसरणी काय आहे आणि ही किती अँटी लोकशाही आहे, अँटी समतावादी आहे, ही माणसं कधी फॅशिस्ट प्रवृत्तीची आहे, हे त्यांनी साधार त्या पुस्तकाला अनेक उदाहरणं देऊन अनेक घटना सांगून त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकावरती फार मोठा गद्दारोळ त्या काळामध्ये झाला होता. आणि अशा ग्रस्तांना वणीमध्ये दुसऱ्या आदिवासी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं होतं. आणि त्यांच्या अध्यक्षाखाली त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले होते. ते असं म्हणाले आपल्या भाषणामध्ये की सुशिक्षितांच्या मनात उच्च मध्यम वर्गाचे आकर्षण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आदिवासी समाजापासून नाळ तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासींच्या प्रश्नांची जाणीव सतत राहावी म्हणून त्यांना संघटित करण्याची गरज आहे. आदिवासी समाजात ज्या वेगाने चळवळी वाढतील त्या वेगाने हा सुशिक्षित आदिवासी समाजाशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत ओढला जाईल. अत्यंत मूलभूत तत्वज्ञान त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. आणि यांचं काय म्हणणं आहे? हे म्हणणं खोटं आहे का? हे म्हणणं आज आपण अनुभवतो आहे. तो काय म्हणतोय की आदिवासीमध्ये जी माणसं शिकली, नोकरीला लागली, त्या माणसांनी गरीब आदिवासींशी आपली नाळ तोडली. गोष्ट बरोबर आहे. हे 82ला बोलले कसबे. आणि त्यात ते म्हटलं की या लोकांना मध्यम वर्गाचं आकर्षण वाढत आहे. म्हणजे हे सुद्धा मध्यमवर्गीय होत आहेत. आणि जो मध्यमवर्गीय असतो त्याची दोन्हीकडे नाळ तुटलेली असते, खाली तुटलेली असते आणि वरती त्याची नाळ कधीच जुळत नसते. ज्याला मार्क्स बुर्जुआ वर्ग असं म्हणतो. बुर्जुआ हा जो वर्ग आहे, हा वर्ग हा आपल्यामध्येच खुश राहतो. जिथून आलो त्याची आठवण त्यांना सहन होत नाही. ही जर प्रवृत्ती आदिवासीच्या मध्यम वर्गामध्ये आली तर मग संपूर्ण समाज, आपण ज्याला उन्नात उत्थान त्या समाजाचं करावं अशी जी भावना अनेकांच्या मनामध्ये आहे, त्याला फार मोठी खीळ बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे 82मध्ये त्यांनी म्हटलेलं वक्तव्य आहे. आणि याच्यावर खऱ्या अर्थानं आज जे सुशिक्षित आदिवासी आहेत, नोकरीला लागलेले आदिवासी आहेत, त्यांनी अत्यंत गंभीरपणे या वक्तव्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे मित्रो. त्याच्यानंतर 6-7 जूनला 87, 82 नंतर पुन्हा 5 वर्षांनी पुढे 87ला आपले एक रामदास कुळसंगे होते. आणि रामदास कुळसंगेंनी होते म्हणजे अजूनही आहेत ते. रामदास कुळसंगे यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट आहे, या किनवटला त्याने 3रं आदिवासी साहित्य संमेलन घेतलं. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद गारे हे अध्यक्ष होते. आणि त्या संमेलनामध्ये आदेशीय भाषणामध्ये गोविंदजी गारे यांनी अत्यंत मूलभूत विचार त्या ठिकाणी मांडले. आणि ते असं म्हणाले, आदिवासी साहित्य हे खऱ्या अर्थाने सर्व साहित्याचे मूळच मानले पाहिजे. जे मगापासून मी सांगत होतो, म्हणजे मी सुरुवातीला जे बोललो आपल्याशी आदिम साहित्य आणि तिथनं कसं निर्माण झालं. अहो एवढंच कशाला, आमच्या यवतमाळला प्रल्हाद देशमुख होते ब्राह्मणच ग्रस्त. त्यांनी
सिंधू सिव्हिलायझेशन नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथात त्यांनी लिहिलं की या वऱ्हाडातली जी भाषा आहे मुळात, ही भाषा म्हणजे इथली जी मुळात गोंडी भाषा जी आहे, ही गोंडी भाषेतनं अनेक शब्द मराठीत आलेले आहे. जर रेंगी आपण म्हणतो, आमच्याकडे रेंगी एक शब्द आहे, दोन चाकाची छोटीशी, जे बैलगाडी नाही छोटीशी, आपण तर रेंगी असा शब्द म्हणतो, किंवा अशा अनेक शब्द त्यांनी त्यामध्ये दिलेले आहे की ही जी बोलीभाषा जी आहे, ही बोलीभाषा मुळात आदिवासींची बोलीभाषा, ही बोलीभाषा पुढे प्राकृतमध्ये बदलली, प्राकृतचे मराठीकरण झालं. आता काही लोक म्हणतायत की सगळ्या भाषेची जननी संस्कृत आहे वगैरे वगैरे. अत्यंत दादांत खोटारटी गोष्ट आहे. संस्कृतचा अर्थ काय होतो? अहो, संस्कृत म्हणजेच संस्कारित झालेली भाषा. संस्कृत म्हणजे संस्कारित. आता जेव्हा संस्कारित होते म्हणजे अगोदर कोणी काही ना काही भाषा असली पाहिजे की नाही, त्याच्यावर जेव्हा मी संस्कार कराल तेव्हा ती वेगळी भाषा तयार होते आणि म्हणून त्याला संस्कृत असं म्हटलं गेलेलं आहे. पण काही लोक देववाणी, गिरवाणवाणी, सर्व भाषांची जननी, सगळ्या भाषांची म्हणजे जननी, अशा पद्धतीनं आपण निर्माण केलेल्या एखाद्या भाषेला गौरवान्वित करण्यासाठी अनेक भाषांचा जीव घ्यायचा, अनेक भाषांचा खून करायचा, ही जी प्रवृत्ती काही लोकांमध्ये आहे त्यातलंच हे उदाहरण आहे. आणि म्हणून त्याला छेद देण्याचं काम आपल्याकडे सिंधू सिव्हिलायझेशन या ग्रंथामधून प्र. देशमुखांनी केलेलं आहे खरं म्हणजे. आणि त्याने तिथं म्हटलं की संस्कृत वगैरे मूळ भाषाची जननी होऊ शकत नाही आणि कुठल्याही भाषाशास्त्रामध्ये याला मान्यता सुद्धा मिळालेली नाही, हे आपण प्रकर्षाने समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून गोविंद गारेजी असं म्हणाले की लोककथा, लोकगीते, जानपद गीते, त्यांच्या बोलीभाषा व त्या भाषेतील शब्द हेच आमचे आद्य साहित्य. याचा उगम कोठे झाला, जन्म कोठे झाला हे कोणालाच सांगता येत नाही. इतकं प्राचीन आहे, लक्षात घ्या. पण आदिवासी हजारो वर्षे या साहित्य संपदेवर जगले आहेत, पोचले आहेत. ते त्यांचे अक्षर वाङ्मय आहे. म्हणून इतिहासाचे स्मरण करा, इतिहासाची पुनर्मांडणी करा. आपल्या अस्मितांना जिवंत ठेवा, कोणालाही आपले अस्तित्व नाकारू देऊ नका. बघा, हा मूलभूत संदेश त्यांनी दिला की आपण या प्राचीनतम व्यवस्थेचे वारसदार आहोत, या प्राचीनतम भाषेचे वारसदार आहोत. आणि म्हणून हे जे काही आपलं संचित आहे, हे जे काही आपलं वारसपण आहे, हे आपण जपून ठेवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे आणि त्याला अजिबात कोणालाही त्याचं अस्तित्व नाकारू देता कामा नये. अत्यंत मूलभूत चिंतन त्यांनी मांडलेलं होतं. आता त्यांच्यानंतर आपले आदिवासींचे ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणेजी यांच्या पुढाकाराने नंदुरबार येथे 27, 28 व 29 जानेवारी 1989 बघा, 87 नंतर 89 3 दिवसीय 4थं आदिवासी साहित्य संमेलन झालं. आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते उपराकार लक्ष्मण माने. आता या लक्ष्मण मानेंनी आपले मत मांडताना त्यांनी सांगितलं की तथाकथित व्यवस्थेबद्दलची चीड आदिवासी साहित्यात उमटते, हा रोखठोकपणा हेच आदिवासी कवितेचे वैभव आहे. बघा, रोखठोकपणा, आपल्या मनातल्या भावना जशाच्या तशा व्यक्त करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सावधपणे भविष्याचा अचूक अंदाज घ्यावा, भूतकाळाचे अवलोकन करावे, वर्तमानाचे भान ठेवावे. हा भूमिपुत्राचा तांडा आता कधीच बिळात घुसणार नाही. युग त्यांचे आहे, विजय त्यांचा नक्की आहे. उपराकार लक्ष्मण माने हे म्हटले की नव्यानं सुरू झालेलं हे साहित्याचं जागर हे आता थंड होणार नाही. निश्चितपणे विकास होत जाणार आहे आणि उद्याचा विजय हा आपलाच आहे. या उर्मीनं खरं म्हणजे आदिवासी साहित्यिकांनी लिहिण्याची गरज आहे. आणि त्याच्यानंतर असे 10 संमेलन आतापर्यंत आपण अखिल भारतीय पद्धतीचे घेतले, त्याचा मी आढावा तुमच्या पुढे मांडतो आहे. आणि भुजंग मेश्राम
हे आपले उलगुलान ज्यांनी काव्यसंग्रह ज्यांचा पहिल्यांदा आला होता आणि त्या उलगुलान काव्यसंग्रहाने अनेक मुद्दे लोकांसमोर मांडले आणि साहित्य चळवळीमध्ये खळबळ उडवून दिली होती. हे उलगुलान काव्यसंग्रह निर्माते भुजंग मेश्राम यांनी 23, 24, 25 डिसेंबर 1990ला 5वे आदिवासी साहित्य संमेलन हे पालघर येथे आयोजित केले होते. आणि त्याच्यामध्ये या संमेलनाचे अध्यक्ष गोधडकार म्हणजे ज्यांचा काव्यसंग्रह गोधड नावाने प्रसिद्ध झाला होता ते वाहरूदादा सोनवणे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि ते वाहरूदादा सोनवणे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले होते की आदिवासी दुःखाचे संदर्भ वेगळे आहेत. कारण त्यांची जी कविता फार लोकप्रिय प्रसिद्ध झालेली आहे की मी त्यांच्या शब्दात सांगत नाही, पण ते असं म्हणाले होते की मांडव आम्ही घालतो, स्टेज आम्ही लावतो, माईक आम्ही उभा करून देतो, ते येतात त्या माईकवर उभे राहतात आणि ते आमचं दुःख आम्हालाच सांगतात. ही त्यांची जी भावना होती परकीयांबद्दली, प्रस्थापितांच्या बद्दलची, ही भावना त्याने अनेक ठिकाणी व्यक्त केली. आणि म्हणून आता ते वाहरूजी सोनवणे असं म्हणाले की आदिवासी दुःखाचे संदर्भ वेगळे आहेत, त्यांचे प्रश्न वेगळे राहणार आहेत, त्यांची उत्तरे सुद्धा वेगळ्या पद्धतीने शोधावी लागेल, वेगळा आशय घेणारे शब्द शोधावे लागेल. म्हणून आदिवासी साहित्याचा प्रवाह हा वेगळा ठरतो. बघा काय म्हणाले वाहरूजी सोनवणे की आदिवासी साहित्याचा प्रवाह वेगळा ठरतो. का ठरतो तर ते म्हणले की आदिवासी जनतेचे दुःख वेगळे आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्याची मांडण्याची पद्धती वेगळी आहे, आशय वेगळा आहे. आणि म्हणून ते आपल्या वेगळ्या शब्दांमध्ये ते मांडत जाणार आहेत. आणि म्हणूनच आदिवासी साहित्याचा प्रवाह हा वेगळा ठरतो. कारण या पद्धतीनं प्रस्थापित साहित्यांच्या मंचावरती तुम्हाला हे दुःख मांडता येणार नाही. आणि म्हणूनच आपला वेगळा प्रवाह आहे. आणि वेगळ्या कारण आदिवासींच्या बोलीभाषा वेगळ्या आहे, किती बोलीभाषा, आणि प्रत्येक बोलीभाषामध्ये साहित्य निर्मिती होत आहे. भिल्लोरीमध्ये होत आहे, गोंडीमध्ये होत आहे, तुमच्या तिकडे कुडुक भाषामध्ये होत आहे, भिल्लांच्या भाषामध्ये होत आहे, डांगी भाषामध्ये होत आहे, अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्या साहित्याची निर्मिती होत आहे. मग हे तुम्हाला मराठीवाल्यांना कसं कळणार, हे तुम्हाला समजणार नाही. आणि म्हणून आमचे दुःख आम्हाला आमच्या पद्धतीनं मांडत जाऊ द्या. या पद्धतीनं वाहरूजी सोनवणे यांनी आपल्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. त्याच्यानंतर विक्रम गायकवाड जे नाशिकमध्ये, आता ते काही आदिवासीग्रस्त नाही आहे, पण विक्रम गायकवाडच्या पुढाकाराने त्या काळामध्ये 4 व 5 डिसेंबर 1994ला 6वे आदिवासी साहित्य संमेलन भरले. आणि या 6व्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मी ज्यांचा मगा उल्लेख केला, ज्याने उलगुलान नावाचं काव्यसंग्रह, अफलातून काव्यसंग्रह आहे तो उलगुलान, ते त्यांच्या कविता वाचताना तुम्हाला खूप विचार करावा लागतो. वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या शब्दांमधनं ते आलेले असतात. त्याचा इतिहास फार वेगळाच असतो. ज्या ज्या माणसाला त्यांचा इतिहास माहिती असतो त्याला त्याचे अर्थ सहजपणे उलगडत जातात. नंतर अनेकांना त्याचे अर्थसुद्धा उलगडत नाही, एवढं कठीण ते वाङ्मय असतं कविता म्हणजे. आणि अशा पद्धतीच्या कविता ज्यांनी लिहिल्या आणि ज्यांचा पहिला काव्यसंग्रह उलगुलान, ज्यांचा दुसरा काव्यसंग्रह अबुझमाड. आता अबुझमाड तुम्ही पाहिलं असेल मला वाटत नाही. अबुझमाड म्हणजे बडा माडी यांचं आहे, ते छत्तीसगडमध्ये आहे आणि महाराष्ट्राला लागून गडचिरोली जिल्ह्याला लागून पलीकडे अबुझमाड. अजूनही माडिया वरतीच राहतात, खाली येत नाही, त्यांचं अजूनही नागरीकरण झालेलं नाही, लक्षात घ्या. अशा स्थितीमधली माणसं आहे. आणि त्यांच्यावर कविता ज्या भुजंग मेश्रामांनी लिहिलं, त्यांचा अबुझमाड नावाचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. पण त्यांच्या अगोदर उलगुलान त्यांचं काव्यसंग्रह, ते भुजंग मेश्राम हे नाशिकच्या 6व्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि अध्यक्षपदावरून ते बोलताना असं म्हणाले की आदिवासी हे विकासाच्या नावाखाली फासावर चढविलेल्या
सुप्रसिद्ध बळीराजा आहे. बघा, आता याने वेगळी भूमिका या ठिकाणी मांडली आहे. विकासाच्या नावावर आदिवासींना बळीराजासारखं सुळावर चढवल्या जात आहे. म्हणजे काय आहे नेमकं, याचा विचार आपण करणार आहोत की नाही? वैचारिक कुपोषण थांबवायचे असेल तर आदिवासी चळवळीत साहित्य आवश्यक आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कविता भाषेसाठी अजूनही संघर्ष करते आहे, कारण ती शहरी बोलून उच्चभ्रू करण्याचा प्रयत्न करतानाच त्यातला फोलपणा कळल्याने ती आता तिच्याच बोलीतून फुलत आहे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले की विकासाच्या नावावर आदिवासींचं शोषण होत आहे वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे काय होत आहे? कारण जी आज विकासासाठी धरणं पाहिजे लोकांना, नर्मदा झालं, अनेक धरणं झाली, या धरणं बांधताना आता सरदार पटेलांचा पुतळा तिथे उभा केला. हे सगळं करताना विस्थापित कोण झालं तिथे? विस्थापित एक जात तिथले आदिवासी झाले. आदिवासींचे गावे उद्ध्वस्त झाली, आदिवासींच्या शेत्या उद्ध्वस्त झाल्या. अहो, एक शेती फुलवायला, एक गाव वसवायला अनेक पिढ्या जातात. दगडाची माती व्हायला आणि ज्या मातीतून रोप उगवायला लाखो वर्ष लागतात. ज्या आदिवासींनी आपली गावं त्या ठिकाणी वसवली असतील, त्या भोवतालची जमीन नांगरू खणून काढू ती जमीन सुपीक केली असेल, हजारो वर्ष लागले असतील. आणि ती जमीन, ते गाव विकासाच्या नावावर त्यांना सोडून जावं लागतं आणि पुन्हा कुठेतरी शहरामध्ये गटाराच्या बाजूला झोपड्या करून राहावं लागतं. हा त्यांचा विकास होतो का? गावं यांची उद्ध्वस्त होतात आणि धरणातलं पाणी दुसऱ्यांच्या शेतात जातात, त्यांची शेतं फुलतात, ह्या बर्बाद होतो. म्हणून कदाचित भुजंग मेश्राम असं म्हणतात की आदिवासी हे विकासाच्या नावाखाली फासावर चढवला जाणारा बळीराजा आहे. हे त्याला सगळे संदर्भ आहेत वेगळ्या पद्धतीचे. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे. ते पुढे असं म्हणतात की वैचारिक कुपोषण थांबवायचं असेल तर आदिवासी साहित्याची चळवळ ही निर्माण होणं आवश्यक आहे. वैचारिक कुपोषण अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. मी जे मगा म्हणालो की आम्हाला दृष्टी देण्याचं काम फुले शाहू आंबेडकरी विचाराने केलं आणि त्याच्या अगोदर जो विचार आमच्या डोक्यात पेरला होता त्याला म्हणतात वैचारिक कुपोषण. म्हणजे चुकीच्या पद्धतीने तुमच्या डोक्यात फीड करायचं आणि वर्षानुवर्ष तेच तुम्ही जगत राहणार, तुम्हाला नवीन विचार समजणार नाही. ते वैचारिक कुपोषण असतं. आणि ते फार म्हणजे तुमच्या हे जे कुपोषण आहे, अन्नाचं कुपोषण, यापेक्षा ते कुपोषण फार घातक असतं. हे समजून घ्या. आणि म्हणूनच भुजंग मेश्राम असं म्हणतात की हे जर कुपोषण थांबवायचं असेल तर आदिवासी चळवळीत साहित्य आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रातील कविता, बघा त्याने एक शब्द केला आहे, महाराष्ट्रातील आदिवासी कविता भाषेसाठी अजूनही संघर्ष करते. कविता, आदिवासी कविता संघर्ष कशा करता करते? तो म्हणतो भाषेसाठी. कारण त्यांना दुर्दैवानं मराठीत लिहावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या ज्या भाषा आहे हजारो वर्षाच्या, त्या भाषेत जर लोक लिहायला लागले ती भाषा जिवंत राहील ना. मी मागे एका व्याख्यानात म्हणालो होतो एका ठिकाणी की भाषा जिवंत कशी राहील? आज आदिवासींच्या 73% भाषा मृत झालेल्या आहे. आता ज्या उर्वरित भाषा आहे त्याही जिवंत कशा राहील? व एखादी भाषा, कोणतीही भाषा जिवंत कशी राहते? केवळ बोलल्यामुळे जिवंत राहते का? तर ती भाषा सजीव राहण्यासाठी त्या भाषेमध्ये साहित्याची निर्मिती होणं, त्या भाषेमध्ये कविता निर्माण होणं, त्या भाषेमध्ये लेख लिहिल्या जाणं, त्या भाषेमध्ये नाटक लिहिल्या जाणं, त्या भाषेमध्ये कथा लिहिल्या जाणं आणि ती लिहिल्यानंतर ती वाचकांपर्यंत जाणं आणि वाचकांनी ती वाचणं, ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होते तेव्हा ती भाषा सजीव राहते.
म्हणून भाषा सजीव होण्यासाठी साहित्याची निर्मिती आहे. आणि म्हणून तेव्हा असं म्हणतो भुजंग मेश्राम की आदिवासी कवितेला अजूनही भाषेसाठी संघर्ष करावा लागतोय. हे लक्षात घ्या. हे फार गर्भित वाक्य आहे. याच्यातून तुम्हाला तुमची भाषा शोधता आली पाहिजे, तुम्हाला तुमच्या भाषेत लिहिता आलं पाहिजे. आणि पुढे ते म्हणतात कारण ती शहरी बोलून उच्चभ्रू करण्याचा प्रयत्न करतानाच त्यातला फोलपणा कळल्याने ती आता तिच्याच बोलीतून फुलत आहे. ही गोष्ट खरी आहे. भुजंग मेश्रामने स्वतः गोंडीमध्ये फार सुंदर कविता लिहिली आहे. वहारू सोनवणेनी मराठीत सुंदर लिहिले आहे. त्याचबरोबर त्याने भिल्लोरी भाषेमध्ये फार सुंदर कविता लिहिलेली आहे. आमची निर्मला पुत्तूल, झारखंडची निर्मला पुत्तूलनी आपल्या कुडुक भाषेमध्ये, तिथल्या मुंडारी भाषेमध्ये लोकांनी लिहायला सुरुवात केलेली आहे. जयपाल मुंडा संविधान सभेत बोलले होते 46ला की आदिवासी भाषा जिवंत ठेवा, कारण आदिवासी भाषा जिवंत राहिल्या तर तुम्हाला माणसाचा इतिहास तरी शोधता येईल. जर त्या भाषा संपल्या तुम्हाला माणसाचा इतिहास शोधायला मार्ग सापडणार नाही. एक जण म्हणाला होता की आदिवासी भाषा एवढ्या विकसित आहेत का? जयपाल मुंडा त्यांना उत्तर देताना म्हणाला होता आदिवासी भाषा मुंडारी भाषेत, त्याने म्हटलं मुंडारी भाषेचे 14 खंड आहेत 46 मध्ये. भाषेचे 14 खंड आहेत ते म्हणाले. ती भाषा विकसित नव्हती का? ज्या भाषेचे 14 खंड आहेत ती भाषा विकसित नाही असं आपण म्हणू शकतो का? ती भाषा विकसित होती. आणि म्हणून मित्रहो, ही भाषा विकसित होणं हे सुद्धा आदिवासी साहित्याचं एक मूळ स्तोत्र आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. मी फार लवकर, आता बराच वेळ झालेला आहे. त्याच्यानंतर 7वं संमेलन नाशिकमध्ये आपल्या अमरावतीला झालं कृष्णकुमार चांदेकर, राम चव्हाण यांच्या पुढाकाराने. आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर विनायक तुमराम. ज्यांनी पहिलं साहित्य संमेलन आयोजित केलं होतं भद्रावतीला, ते 7व्या संमेलनाचे अध्यक्ष होते अमरावतीला. आणि त्यांचे विचार अत्यंत धाडसाचे होते. अत्यंत त्यांनी त्या ठिकाणी आपले आदिवासी साहित्य, कला, संस्कृती ही जतन करणं कशी गरजेचं आहे याच्यावर त्यांनी भर दिला होता. आणि पुढे 8वं संमेलन झालं आपले पिचड साहेब यांच्या पुढाकाराने. आणि ते घेण्यामध्ये माझा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ते नाशिकला ते झालं होतं 21-22 फेब्रुवारी 2009 रोजी. हे 8वं संमेलन झालं. आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते झारखंड विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर रामदयाल मुंडा. डॉक्टर रामदयाल मुंडा हे झारखंडवरून आले होते आणि त्यांना त्या ठिकाणी 8व्या संमेलनात अध्यक्ष केलं होतं. आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते असं म्हणाले होते, भारत एक महासत्ता बनने जा रहा है, लेकिन आदिवासियों की स्थिति क्या है? हम बरसों से हमारा जंगल, पानी, संस्कृति अच्छी है ये बोलते आ रहे हैं, वो कृति में क्यों नहीं ला सकते? हम राजा जैसे लोग हैं, आदिवासी ही मुख्य धारा है. ये तथाकथित मुख्य धारा बदलने का काम करना हमारे साहित्यकार ही कर सकते हैं. आदिवासी जनहित में आदिवासी साहित्य हो. या भावना रामदयाल मुंडांनी व्यक्त केल्या. त्याच्यानंतर नागपूरमध्ये मी स्वतः आणि माहेश्वरी गावित, ॲडव्होकेट मणिरामजी मडावी, आर.यू. केराम हे नागपूरची मंडळी माझ्या पुढाकाराने त्या ठिकाणी 9वं आदिवासी साहित्य संमेलन झालं नागपुरामध्ये. आणि त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आपल्या उषा किरण आत्राम. उषा किरण आत्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये एकूणच गोंडवाना परिसरातील जो आमचा जुना पुराणा इतिहास होता तो इतिहास त्यांनी इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडला तिथे की लोकांनी तो ऐकत राहावासा वाटला त्या काळामध्ये. आणि तेव्हा लोकांना कळलं की आमची किती मोठी समृद्ध परंपरा आहे, पण ही परंपरा लोकांपुढे आली नाही, हे साहित्यकारांनी आणली पाहिजे असे मत त्यांनी त्या ठिकाणी मांडले. त्याच्यानंतर शेषराव कोवे, किसनरावजी फोले आणि मी स्वतः आम्ही पुढाकार घेऊन 25 व 26 एप्रिल 2015 रोजी 10वे संमेलन नांदेड येथे आयोजित केले होते. नांदेडला आदिवासीचं अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन 10वं हे नांदेडला झालं होतं.
आणि या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर माहेश्वरी गावित या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आणि त्याचे उद्घाटक होते तत्कालीन आपले आदिवासी मंत्री सावरा साहेब हे त्या संमेलनाचे उद्घाटक होते आणि त्यामध्ये त्यांनीही ही भूमिका आदिवासी साहित्याची भूमिका त्या ठिकाणी मांडली. आता हे 10 संमेलनं या पद्धतीनं आदिवासी साहित्याची चळवळ म्हणून 2015ला 10वं संमेलन झालं. आज 2020 आहे, म्हणजे 79ला सुरू झालेलं आदिवासी साहित्य संमेलन आज 2020 आहे. हा एवढा मोठा कालखंड झाला. या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये अखिल भारतीय संमेलनं किती झालीत? तर फक्त 10. म्हणजे आपली गती कुठे आहे? चळवळ आपण ज्याला म्हणतो आदिवासी साहित्याची चळवळ मध्ये काही ठिकाणी विचारवेध संमेलनच्या नावाने विचारवेध संमेलन 4-5 झालेत वेगवेगळ्या पातळीवरती, 1 दिवसाचे 2 दिवसाचे. त्याच्या अगोदर 91 आणि 93ला मी यवतमाळमध्ये विदर्भस्तरीय 2 संमेलनं घेतली होती. एक 91ला घेतलं, त्याच्यामध्ये आत्माराम कणीराम राठोड हे अध्यक्ष आपण त्यांना केलं होतं आणि दुसऱ्या संमेलनामध्ये भुजंग मेश्रावना मी अध्यक्ष केलं होतं यवतमाळमध्ये. ते दोन्ही संमेलन यवतमाळात मी स्वतः घेतले होते त्या पातळीवरती. हे सोडलं, एवढे विचारवेध संपले, आपले विदर्भस्तरीय संमेलन संपले, तर अखिल भारतीय जसं या संमेलनामध्ये आपण सगळ्या राज्यातले लोक या ठिकाणी बोलून, राजस्थानापासून तर निर्मला पुत्तूलपासून तिकडे तर एकदम तिकडे लेह लद्दाखपर्यंत या सगळ्या लोकांना आपण त्या संमेलनामध्ये बोलावलं. प्रत्येक वेळी ते लोक आले त्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरची आणि आपापले विचार त्या ठिकाणी व्यक्त केले. अशा लेवलचं संमेलन इतक्या वर्षामध्ये फक्त 10 संमेलनं घेतलेली आहे. त्यामुळे आदिवासी चळवळ अत्यंत धीम्या गतीनं, गती याला म्हणताच येत नाही, अशा पद्धतीने सुरू आहे. आणि माझा आग्रह आहे की आदिवासी साहित्य संमेलनाची चळवळ अधिक गतिमान झाली पाहिजे. त्यासाठी मी स्वतः आदिवासी साहित्य व संस्कृती मंडळ हे निर्माण केलं, महाराष्ट्रामध्ये रजिस्टर केलं, त्याच्या नावावर आपण संमेलनं घेतली. पण या संमेलनाला आता पुढे जो राजाश्रय मिळाला पाहिजे तो आपल्याला मिळत नाही. म्हणजे मराठी साहित्य संमेलनाला कोटी रुपये देतील, नाट्य संमेलनाला कोट्यावधी रुपये देतील, पण आपण मागायला गेलो आम्हाला थोडी मदत करा तर आम्हाला 5-10 लाख देतो म्हणतील. 5-10 लाखात काय संमेलनं होतात? मी 3 संमेलनात स्वतः पुढाकार घेऊन गेले, उरावर माझ्याच अंगावर कर्ज झालं प्रत्येक वेळी. म्हणजे हे जे आपण अनुभवतो वेगवेगळ्या पातळीवरती, म्हणून राजाश्रय याला मिळाला पाहिजे. कारण आदिवासी साहित्य संमेलन ज्या गतीनं पुढे वाढतील, मोठ्या गतीनं निर्माण होतील आणि संमेलनं भरतील, तेव्हा त्याच्यातून अधिक साहित्यिक, वेगवेगळ्या विचार करणारे साहित्यिकांची फळी अशी छानपैकी निर्माण होईल आणि त्याच्यातून साहित्याची चळवळ अधिक गतिमान होऊ शकते. आणि भुजंग मेश्राम म्हणाले त्या पद्धतीनं आदिवासी साहित्याची चळवळ गतिमान होणं हे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे, ती आपण केली पाहिजे. आणि म्हणून जाताना मी एवढंच म्हणेन की आता जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की मी माझी शेवटी एक कविता सादर करणार आहे आणि मी माझं भाषण थांबवणार आहे. कारण 1 तासाच्या वर आताच झालेलं आहे. त्यामुळे मी एक कविता सादर करतो आणि मी माझं भाषण थांबवतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा औरंगाबादवरनं काही मंडळी जायला निघाली, रेल्वेच्या ट्रॅकने जात होती आणि त्या ट्रॅकवरती माणसं झोपली, रात्रीचा वेळ झोपली, एक धडधडत ट्रेन आली आणि त्या माणसांना चिरडून गेली. 16 लोक त्या ठिकाणी मेले. आणि त्याच्यानंतर मी एक कविता लिहिली, ती कविता मी तुमच्या पुढे वाचतो आणि मी माझं या ठिकाणचं भाषण, लांबलेलं भाषण थांबवतो. ती कविता अशी आहे की या आंधळ्यांच्या युगात दिसत नाही कुणालाच, माझ्या दुबळ्या खांद्यावर आभाळभर दुःख घेऊन निघालोय मी एका अनामिक भीतीने. चालून चालून वाटही थकली, रस्ताच मग काकुळतला येऊन म्हणाला, टाकू नकोस तुझे दुसरे पाऊल माझ्या छातीवर, तुझ्या वेदनांचा भार मी सहन करू शकणार नाही. मी स्तब्ध एकाच ठिकाणी उभा, गलित गात्र देहाची गरज म्हणून
मान ठेवतो धरणीच्या मांडीवर, तर अजस्त्र सुळ्यांचा मृत्यू धावून येतो अंगावर. कुठलीही भ्रांत नसताना चिरडून टाकतो आमचं सारंच विश्व. अर्धवट मेलेल्या माझ्या डोळ्यातल्या भिरभिरत्या नजरेला दिसली, गरुडांच्या पंखावर बसून उडतायत लोक या देशातून त्या देशात श्रीमंतांची. माझ्या गरीबाच्या लेकराला चिमणीचे पंख दिले असते तरी आम्हीही पोचलो असतो आमच्या सुरक्षित खोप्यात. आता काय? आता काय तुम्ही आमच्या मरणाची वाट पाहत आहात काय? का दिसत नाही तुम्हालाही किड्यांसारखी रेंगताना रस्त्यावरची अगतिक माणसं? का तुमच्याही नजरेचा लॉकडाऊन झालाय? का तुमच्याही नजरेचा लॉकडाऊन झालाय? जय आदिवासी, जय बिरसा, जय भीम.